नमस्कार मित्रांनो, आपण विषय असा घेतलेला आहे. आलेलं पीक पाऊस पडेना तर वाळून चाललं आहे सोयाबीन. हे आपण विषय घेतलेला आहे. तर तुम्हाला याच्यातली ए टू झेड बंदी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दिसत असेल दृश्य तुम्हाला आणि दाखवते. हे बघा, अशा प्रकारची आपली सोयाबीन वाळून चालली. कसं करायचं? तोंडातला आलेला घास, हे शेतकऱ्याच्या तोंडातला आलेला घास चाललेला आहे मित्रांनो. तर मग याच्यापासून आता आपल्याला काय करावं लागेल, कसं नाही, किती सामना करावा लागला. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे. आलेलं पीक सोयाबीन, आलेलं पीक आपलं पाऊस पडेना तर वाळून चाललं आहे पीक सोयाबीनचं, हे आपण विषय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल, बघा कशी सोयाबीनची क्वालिटी झाली मित्रांनो. काही काही भागामध्ये पाऊस आहे, काही काही भागामध्ये पाऊस नाही. तर करायचं कसं कसं नाही शेतकऱ्यांनी. बघा ना तुम्ही मित्रांनो, शेतकऱ्यांनी हे बघा, ते शेंगा वाळून चालल्यात. ते बघा शेंगा कशा झालेल्या आहे, तुम्हाला दिसतात ना. ते तोडली शेंग आम्ही, बघा ते कशी झाली कशी नाही. कसं करायचं शेतकऱ्यांनी, कसं नाही. पाला बघा कसा झाला, असा वाळून चालला पाला. कसं करायचं शेतकऱ्यांनी मित्रांनो, खरं सांगा तुम्ही. शेतकऱ्याचे खरंच असे बेकार असे दिवस गेलेले आहे मित्रांनो. काही काही भागामध्ये पाऊस असा आहे, खूप पाऊस आहे, आणि काही काही भागामध्ये पाऊस नाही. ते बघा आता पाला बघा कसा वाळून चालला. ते पहा तोळा पाला, ते पहा आपली गाय नाही का तंबाखूसारखा झालेला आहे पाला. ते पहा. तुम्हाला काय सांगावं आता, शेतकऱ्याचे खरंच बेकार दिवस आहे खरंच. इकून तिकून कर्जमाफी झाली तर पैसे पडले नाही, हे असं झालेलं आहे. आणि साखर महाग झालेली आहे. तर करायचं कसं शेतकऱ्यांनी? आणि हे असे दिवस झालेले आहे. हे असे दिवस झाल्याच्यानंतर कसं करायचं शेतकऱ्यांनी, खरं सांगा तुम्ही. बघा ना तुम्ही, ते बघा आता शेंगा कशा चालल्यात. ते बघा शेंगा वाळून चालल्यात, पानं वाळून चाललेत. करायचं कसं? कसे पैसे येतील शेतकऱ्याजवळ? मग शेवटचा पर्याय असा आहे शेतकऱ्याजवळ, मग ते फाशी घेणं, हे करणं, असं हे करणार शेतकरी. मग करायचं कसं नाही तुम्ही? बघा ना तुम्ही, ते बघा बरं आता तुम्हाला दिसतंय. ते शेंग तोडली, आणि काय त्या शेंगामध्ये दाणा आहे का, काय सोला आहे का, काहीच नाही. आणि काय दाणे भरणार आहे? काहीच नाही. करायचं कसं? पहा ना तुम्ही शेतकरी मित्रांनो. हे त्याच्यामुळं आहे ना, खरंच बेकार दिवस आहे शेतकऱ्याचे. खरंच कठीण दिवस आलेले आहे. एक तर निसर्ग शेतकऱ्यावर कोपला, सरकार बी कोपलं आहे. मग तिकडून बी साखरेचे भाव, याचे भाव, सगळ्याचे भाव वाढून दिले. आणि करायचं कसं सांगा तुम्ही. खरंच शेतकरी म्हणजे बेकार दिवस आहे शेतकऱ्याचे. खरंच बेकार दिवस आहे. लय अवघड दिवस आहे शेतकऱ्याचे. तुम्ही बघा ना, पान ती शेंगा, त्या शेंगात काही आहे का, काय आहे? काहीच नाही ना. मग कसं करायचं शेतकऱ्यांनी, सांगा ना तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.